रात्री यायला मुंबईवरून उशीर झाला आणि सकाळी झोपेतून उठायला उशीर झाला. तोपर्यंत बाबड्यानं उठवलं. मग म्हणलं जरा पाठीवर उभं राहावं म्हणलं. सगळी चौघं लेकरं उभं राहील. जरा मग आंघोळ ती करून उरकून घेतलं आणि जावं म्हणलं आपल्याला जायचं होतं गावात. विषय असा होता की थोडं किरकोळ काम होतं. चला म्हणलं जावं. मग आता काय काम बी नव्हतं आज, पिकअपला भाडं पण नव्हतं. आलो वाटेला आलो. आपलं महाराज घाट पडलं, बंडू महाराज. तिथनं आलो पुढं गावातनं काम ती उरकलं आणि आलो परत घरी. बाबड्याला काय आज सुट्टी नाही. बाबड्या आज घरी असल्यामुळं काय दिवसभर मायापाशी होता. तिथनं म्हणलं चला जावं म्हणलं. मांग्याला घेतलं आणि आपल्याला जायचं होतं कुरणवाडीला. विषय असा होता की लेकरांना जरा खावा चायनीज ते आणायचं होतं, म्हणूनसाठी जायचं होतं. प्रिटर ती घेतलं. मांग्याला म्हणलं चल बाबा म्हणलं आज काय ऊन बी नव्हतं. आलो तिथनं कुरणवाडीमध्ये. तिथं आपल्या मित्राचं खाव्याची भट्टी आहे. एक नंबर स्वच्छता ही सगळी खावा एक नंबर भेटतंय, काय विषय नाही. तिथनं खावा ती घेतला आणि लेकरांना चायनीज ती घेतलं देवडी पाठीवरनं. आणि चला म्हणलं आता जावं घरी आलो तर काय बाबड्याला काय आलाही पळतच लगेच. बाबड्याला चायनीज ती दिलं. चला म्हणलं जायचं आता आपल्याला सोमाकडे जायचं होतं आपल्याला. थोडं किरकोळ काम होतं. गावात आलो तर ह्या वाघाचं दुकान बंद. आता म्हणलं लगा अवघड विषय झाला. तिथनं म्हणलं चला जाऊ ह्या घरी आलो. चल बाबा म्हणलं आधी तू गावात चल म्हणलं, जरा थोडं किरकोळ काम आहे तेवढं करून दे. विषय असा होता की ती बॉक्स आपल्याला त्या शिटाया घालायचा होता. ती काम उरकलं. मग तिथं पोरं बॅटबॉल खेळायला थांबली होती. तिथं मग थोडा वेळ बॅटबॉल ती खेळलो त्यांच्यापाशी बारक्या पोरात. आणि ही आपल्या गाडीची रात्री आयडी टाकलेली. कशी वाटते भावांनो, नक्की लाईक शेअर कमेंट करा. धन्यवाद.